हाँ जी, मैंने आपको अभी अभी मेल कर दिया है, जरा चेक कर लेना। राइट, बाय। घ्या गरमागरम हेल्दी असा ओट्सचा उपमा क्या बात है, बस आणि त्यात गाजर आणि मटारही घातलेत. फॅन्टॅस्टिक. अगं पण तू कशाला सकाळी सकाळी त्रास करून घेतला? अरे म्हणजे काय, तुझा वेळ वाचवलाय मी. तुझी धावपळ असते ना, तिथे परत बँगलोरला आलास ना की मग सगळं छान होईल. वा, काय मस्त वास येतोय गाई. ओट्सचा उपमा म्हणजे ना माझा फार असा फेवरेट आहे. तू ना झकास सरप्राईज दिलेस मला. मुद्दामून सरप्राईज दिलं. अरे दिवसाची सुरुवात सरप्राईजने झाली ना तर संपूर्ण दिवस सरप्राईज डे होतो. सगळं काही छान होतं. वा, तुला खरं सांगू, तू ना खरीखुरी मॉडर्न नाहीयेस. म्हणजे मुलांना खुश कसं ठेवायचं, त्यांना सरप्राईज कसं द्यायचं हे तुला करेक्ट कळतं, हो की नाही? आणि आता काय आहे, तुझा मूड जरा म्हणजे नॉर्मलला आलाय, येतोय हळूहळू, तो माझा दिवस असाही छानच जाणार आहे. वा, उपमा बहारदार. अरे मानसीचा फोन. बघ दुसरं सरप्राईज. हा बोल मानसी. हाय सलील, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोल मानसी, कशी आहेस? मी बरी आहे. तू कसा आहेस? मी काय मस्त. अगं आईने आता सकाळी सकाळी मस्त ओट्सचा उपमा दिला हातात. मज्जा. अरे वा. हम्म. त्यांना हॅलो सांग. बोल बाकी काय? काही नाही, सहज फोन केला. ओके. आज भेटायचं का? भेटायचं? मानसीच ना? हो, भेटूया ना, चालेल ना. ठीक आहे, तुला जसा वेळ मिळेल तसं कळव मला. आज मी वाट बघेन तुझ्या फोनची. मी तुला वाट पाहायला लावीन असं वाटतं का तुला? मी एक काम करतो, ऑफिसला जातो, माझं जे काही शेड्यूल आहे ते चेक करतो, पटापट काम आटोपतो आणि तुला भेटतो, कळवतो. चालेल? ठीक आहे. गुड डे. ओके, बाय. गुड डे. भेटूच. बाय. अगं खरंच सरप्राईज नंबर 2 होत आहे. सरप्राईज क्रमांक 3. बघ बघ. आलोच. अरे या ना काका, या या काका, या ना, या बसा. बसा. आज अगदी सरप्राईजेसचा दिवस आहे. माफ करा, आम्ही तुम्हाला न सांगता अचानक आलो. आम्हाला दोघांना असं वाटलं की काही विषयांवर तुमच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे, म्हणून वाटता क्षणी निघून आलो आम्ही. काही हरकत नाही, बोला ना. मानसी फार चांगली मुलगी आहे हो. म्हणजे फार गुणी आहे. हा, म्हणजे खरं तर तिची बहीण आमची सून, पण मानसी सुद्धा अगदी आमच्या घरातलीच एक बनून गेली. आणि त्याला कारण तिचा स्वभाव खूप चांगला आहे, मनमिळावू आहे, ती प्रेमळ आहे. हो ना. म्हणजे खरं सांगू का, जेव्हा आम्हाला कळलं ना की मानसीचं लग्न ठरलंय, तेव्हा क्षणभर असं वाटलं की आमचीच मुलगी सासरी जाणार आहे. खरं सांगू का, तर मी मुद्द्यावर होतो. आम्ही इथे आलो ते तुमची माफी मागायला. तुम्ही आता आमच्या कुटुंबातले एक होणार म्हणून त्या दिवशी मोठ्या थाटाने बारसं केलं, तेव्हा तुम्हाला बोलावलं आणि तिथे जे काय घडलं फार विचित्र होतं. मला कल्पना नव्हती असं काही घडेल. आम्ही चक्रावून गेलो. तुम्हालाही शॉक बसला असणारच. खरं तर मोनिकाही आम्हाला तशीच वाटली होती, प्रेमळ, हुशार. पण हो, आमच्या घरामध्ये जे काय घडलं त्या दिवशी, त्याने आम्ही सगळे मोडून पडलो. एकमेकांना आधार देत, एकमेकांचे हात धरून आम्ही त्यातून परत उठून उभे राहू, सावरू. पण या सगळ्यात मानसीवरती काही अन्याय होऊ नये एवढंच आमचं म्हणणं. हो, नाही नाही काका, तिच्यावर का अन्याय होईल? काय की विक्रांतच्या लग्नामुळे दळवी आणि देशपांडे कुटुंब एकत्र आलं. आता पुढे त्याचं काय होईल माहित नाही, पण या सगळ्याचा मानसीच्या लग्नावरती परिणाम होऊ नये
असं वाटतं. हो, काय आहे की आम्हाला मनातून भीती वाटली हो की तुमचा काही गैरसमज झाला नसेल ना. म्हणजे मुलाकडच्यांच्या मनात काही शंका येऊ शकतात ना. म्हणून मग आम्ही ठरवलं की तुमच्याशी सरळ येऊन बोलायचं. ज्या पद्धतीने त्या दिवशी सगळ्या गोष्टी विचित्रपणे सगळ्यांना कळल्या, त्यातून पुढे तुमच्या मनात काही गैरसमज राहू नये, कुठलंही किलमिष तिच्याबद्दल राहू नये. म्हणजे आम्ही दोघे मानसीची खात्री देतो, तिच्यासारखी मुलगी शोधून नाही सापडणार. काका अहो मला माहिती आहे. तुम्ही इथे येऊन बोललात, बरं वाटलं. गैरसमज नाही, पण मन जरा दोलायमान झालं होतं खरं. म्हणजे कसं आहे, सलील आणि मानसीचं लग्न ठरलं आणि त्याच वेळी मोनिकाबद्दल हे सगळं कळलं, त्यामुळे जरा विचित्र वाटत होतं. पण आता खूप हलकं वाटतंय. तुम्ही इथे आलात यातच तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. आले. हॅलो मानसी. डोक्याला इतकं तेल चोपडलं तरी डोकं काही शांत होत नाहीये. नानू चल, तू दुकानावर चल, गल्ल्यावर बसलास ना की तुला शांत वाटेल. मी कशाला गल्ल्यावर बसू? ते माझं काम नाहीये. खरंय रे, पण त्या आकडेमोडीत तुझं मन रमेल. मग त्या दिवसभर असं टाकल्यावर तेल घालत बसणार आहेस का? नाही ते नेहमी सारख्या अशा तारा तारा फेऱ्या मारशील तू आणि तुझे पाय दुखायला लागतील. नाही रे, आता विक्रांतचं दुसरं लग्न लावल्याशिवाय हा नानू काही गप्प बसणार नाही. काय बोलतेस तू हे? मी बरोबर बोलतोय. विक्रांतवर झालेला अन्याय मला सहन होत नाहीये रे. आता विक्रांतचं लग्न ही एकच मोहीम या नानूच्या हातात आहे का नाही ते बघ. अरे त्याचा अजून डिवोर्स व्हायचा आहे, प्रकरण कोर्टात आहे. ते केव्हा धसास लागेल तुला काही कल्पना आहे का? लागेल सगळं मार्गी लागेल. डिवोर्स होईल. नाही तो व्हायलाच हवा. मधू मला सांग, असल्या वाईट चालीच्या मुलीला का म्हणून घरात थारा द्यायचा? नानू, तुझा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आताची जी मुलं आहेत ना त्यांचे वेगळे विचार आहेत रे बाबा. ते काही असू दे. मधू तू मला सांग, या दळवी घरात एक सालस नम्र अशी सून यायला हवी होती का नाही? आता मी गावाकडचीच मुलगी बघतो, सुस्वभावी, शांत, घराला बांधून ठेवणारी, सगळी कामं व्यवस्थित करणारी आणि मुख्य म्हणजे नवऱ्याची काळजी घेणारी. शहरात काय अशा मुली नसतात? शहरातली मुलगी बघितलीस ना कशी निघाली ते. अरे यांना स्वातंत्र्य फार असतं ना, त्यामुळे या अशा वागतात. मानसी बद्दल काय बोलशील? तीही शहरातली आहे ना, स्वतंत्र आहे, समंजस आहे. उगाच ग्रह करून घेऊ नकोस रे तू. अरे आपण कशाला त्या देशपांडे भगिनींविषयी बोलतोय? आता विक्रांतसाठी मी मुलगी बघतोच. काय गावाकडे एक 2-4 फोन करतो. अरे विक्रांत दळवी हे स्थळ ऐकल्यानंतर अशा मुलगी हसत हसत लग्नाला तयार होतील. मुळात आमचा मुलगा बघा हो, किती शांत, समजूतदार, समंजस आहे. चला आता विक्रांतच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करतो. कोणाच्या परवानगीने? परवानगी कशाला हवी? अरे जोपर्यंत या घरात नव्या लग्नाचे वारे व्हायला लागणार नाहीत ना, तोपर्यंत घरातली दूषित हवा बाहेर जायची नाही. नानू, काय बोलतोयस तू हे? वेळ लागलाय का तुला? अजिबात नाही. बघ ना, बघता बघता दिवस सरतील, एक नवा संसार सुरू होईल. आपण आपले एक गावाकडे फोन करूया. अच्छा, म्हणजे विक्रांतने तुमच्या नवऱ्याने घरामध्ये तमाशा केला. एक्झॅक्टली सर. आधी थाटामाटात बारसं केलं आणि मग त्याच्यानंतर हा सगळा तमाशा.
तुम्हाला माहितीये घरातल्या सगळ्यांनी मिळून मला घराबाहेर काढलं. कशी बशी माझ्या मुलीला घेऊन मी बाहेर पडले. पण मग तुम्ही राहता कुठे? मी माझ्या माहेरी राहते, म्हणजे माझ्याच आजी आजोबांबरोबर. आणि ॲज फार एज आय नो ते मला नाही घराबाहेर काढणार. सो प्लीज मला या सगळ्यातनं लवकरात लवकर सुटायचंय. म्हणजे डिवोर्स लवकर मिळेल ह्याच्यासाठी आपण दुसरा काही मार्ग शोधून नाही काढू शकत का? म्हणजे नाही म्हणजे त्याच्याकडनं जी पोटगी मिळणार आहे त्याच्यावरतीच माझ्या आणि माझ्या मुलीचं भागणार आहे ना. किती पोटगी मागू शकतो आपण त्याच्याकडून? एक मिनिट. एक तर आपल्याला हवी तितकी पोटगी मागता येत नाही, ती त्या माणसाच्या उत्पन्नावरच अवलंबून असते. आणि मुळात कन्सेंट डिवोर्समध्ये आपल्याला 6 महिन्याचा हा कालावधी त्यांना द्यावाच लागतो. त्याला वेटिंग पिरियडही म्हणतात. त्याआधी आपल्याला काहीही करता येत नाही. म्हणजे मला काम शोधायला सुरुवात करावीच लागणार आहे. तर कारण जोपर्यंत पोटगी सुरू होत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलीचं पोट कसं भरणार ना. एनिवेज इट्स ॲब्सोल्युटली ओके. मी काहीतरी मार्ग नक्की शोधून काढेन. थँक्यू. माई, काय हे तू का केर काढतेस? अगं मला सांगायचं, मी काढला असता ना. अरे बाईला मी सांगितलं, जा बाई मी माझी खोली साफ करते. काय असतं मधू, असं कामात गुंतून ठेवलं ना की डोक्यात विचार येत नाही. आणि अशा कामामुळे शरीराला थोडा व्यायाम मिळतो रे बाबा. माई माई, तू शांतपणे बस बघू इथे. शांतपणे बस. ठेव ती केर सुनी, ठेव. बस तू बस. हळू. आई आई ग आई. माई, आपल्या घरात असा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं ना. तुला सांगते मग मला काय करावं हेच कळत नाही. खरंच मला काय करावं ते कळतच नाहीये. अरे विक्रांतवर माझा केवढा जीव आहे, म्हणून सगळ्या बाजूनी मला दबल्यासारखं वाटतंय. नाका तोंडात पाणी गेल्यावर होतं ना तसं झालंय माझं. म्हणून या कामामध्ये गुंतून घेते, म्हणजे विचार तरी बाजूला पडतात. माई, व्हायचंच ग असं. एक सांगू, मनातल्या मनात माफ करून टाक. नाही बाबा, आता काहीच सांगत नाही. आता काहीच मला सुचत नाही. माई, रागावू नकोस. मी देशपांड्यांकडे गेलो होतो. ते आजी आजोबा पूर्णपणे खचलेत ग. त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे आता. मुलगी या घरात लहानाची मोठी कधी झाली असती कळलंच नसतं. इतकी माणसं आहेत या घरात. पण तिकडे तसं नाही आहे ना. पुरीचं काही करत असेल असं वाटत नाही. त्या दोघांनाच सगळं करावं लागतं. एकटे पडलेत ते. दुर्दैव, दुसरं काय. माई, तू जर त्यांच्याशी बोललीस तर त्यांना बरं वाटेल. अपराधी असल्याची भावना आहे त्यांच्या मनात. जे काही घडलं त्यात त्यांचा काही दोष नाही हे आपल्याला सुद्धा कळते ग. बोललीस तर धीर येईल त्यांना. माई, तू काही काळजी करू नकोस. संकट काय यापूर्वीही आपल्या घरावर आली होती की. मी सांगतो, धीर सोडू नकोस. यातनं नक्कीच काहीतरी चांगलं घडेल बघ. माई, आशा सोडू नकोस. येतो मी. इचू, काय करते बाळा? काय खेळायचे आजोबांबरोबर? हॅलो, कशात मालती ताई? पार्वती ताई, ठीक होत. तुम्ही सगळेजण कसे आहात? आहोत बरे. आणि ईशा कशी आहे?
बरी आहे. खेळतीये पण जुबानच्या बरोबर. ईशा, कुणाचा फोन आलाय बघितलंस का? दळवी आजींचा फोन आलाय. खुश झाली ना ईशा? काळजी घ्या. हो, तुम्हीही घ्या. हो, ठेवते हा. हो. दोघं कसे आहात म्हणून विचारायला फोन केला. बरं वाटलं. फार मोठ्या मनाची माणसं आहेत ती. नक्की कामातच लक्ष आहे की दुसरीकडेच? अरे तू आला सुद्धा. झाला राऊंड? तू इतकी दंग झालीस ना की इतका मोठा माणूस तुझ्या शेजारी येऊन उभा राहिलाय हे कळलं सुद्धा नाहीये तुला. तुला सांगू मला आता स्क्रीनवर कोण दिसतंय? ते सांगायला कशाला पाहिजे? हा, हे बघ, लग्न ठरलेल्या मुलीला जळी स्थळी काष्टी पाषाणी एकच व्यक्ती दिसत असते. सलील दिसतोय, माहितीये मला. अगं तुझा चेहरा पाहूनच कळतंय की तू कुणाला तरी मिस करतेस. नाही रे, हो, मला ना स्क्रीनवर सगळे घरचे दिसत आहेत. अलका काकी, गीता काकी, मोहन काका, विजय काका, अथर्व, आर्यन. किती दिवसात भेटली नाहीये मी त्यांना. अगं पण तू आत्ता का त्यांचा विचार करतेस? कारण मला त्यांची आठवण येते. मला भेटावं असं वाटतंय त्यांना. असं वाटतंय कितीतरी महिने भेटले नाहीये मी त्यांना. मी खरंच मिस करतेय. अगं मग चल घरी आणि भेट त्यांना. तुला माहितीये ना, बारच्या नंतर मी आलेलं नानू मामांना आवडलं नव्हतं. माझ्या तोंडावर दार लावलं त्यांनी. नानू मामा जरा चुकीचंच वागले. पण आई बाबा सलीलच्या आईला भेटले ना आज. ते तुझ्यावर प्रेम आहे, तुझी काळजी आहे म्हणूनच ना. हे बघ, नानू मामा जरी वाईट वागले असले ना तरी घरातले बाकी सगळे जण तुझ्यावर खूप प्रेम करतात. ऑफकोर्स, मला खात्री आहे त्याची. पण तरी माहित नाही का, आपण असं वाटतं की. पण तू विचार करून स्वतःला का त्रास करून घेतेस? आज सकाळी आलीस तशी खुश राहा ना. काय करू? तुम्हाला सगळ्यांना सोडून जायचं ह्या विचाराने सारखे सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येत आहेत. सगळे दूर जातील. हो, पण आत्ता कुणी दूर गेलं नाहीये ना तुझ्यापासून. पण जवळ सुद्धा राहिले नाहीत ना. बारशाच्या दिवशी जे सत्य सगळ्यांसमोर आलं त्यानंतर किती गोंधळले असतील सगळे. काय विचार करत असतील ना. गीता काकी, मोहन काका, आजी. आय एम सॉरी मानसी. तू नको रे सॉरी म्हणू. खरं तर ताईचीच चूक आहे. तिने एक मोठं सत्य आपल्या सगळ्यांपासून लपवलं आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्रास होतोय. मानसी प्लीज, मी तुला कसं समजावं म्हणजे कळेल तुला. तू हा विचार नको करूस आता. हे बघ, तुझं नवं आयुष्य सुरू होतंय तर तू आनंदी राहा ना. सकाळी आली तेव्हा कशी होतीस तशी. नाउ स्माइल, स्माइल. गुड. हो, आलेच. विक्रांत सर कुठे आहेत? सर कॅबिनमध्येच आहे. तुमची तब्येत कशी आहे मॅम? केबिनमध्ये अजून कोणी आहे का? माहीत नाही, मी चेक करू? नाही, असू दे, बघते मी.
का आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?